नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358। नमस्कार मित्रांनो, महानगरपालिका निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत आणि महाराष्ट्रातील तमाम राजकीय पक्ष कामाला लागले आहेत। अशातच रिपब्लिकन सेना आणि शिवसेना शिंदे गट अशी युती समोर आली आहे। राजकारणात ते चांगली भूमिका निभावणार आहेत अशी काही कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे। आज एका उमेदवाराच्या प्रचारार्थ नारळ फोडण्याचा आज शुभारंभ त्यांनी केला, प्रचाराचा शुभारंभ केलाय। त्याकरता काही महिला पदाधिकारी सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। आपण महिला पदाधिकाऱ्यांशी सहज चर्चा करूया। ताई, काय नाव तुमचं? विद्या थोरात। बरं, काय वाटते तुम्हाला? शिवसेना आणि रिपब्लिकन सेना युती झाली, काही शक्य आहे का विजय होईल? किती उमेदवार निवडून येतील? किती उमेदवार निवडून येऊ शकतात? जेवढे दिले तेवढे निवडून येते। बरं, आता तुम्ही आज प्रचाराचा नारळ फोडलंय, काय प्रतिसाद काय वाटतं? खूप चांगला प्रतिसाद देत आहे सगळेजण आणि मी सगळ्यांना माझं जय भीम। मी विद्या थोरात, जिल्हा अध्यक्ष। आनंदराज आंबेडकरांनी जो माझा विश्वास देऊन आणि मला पद दिलेलं आहे त्यासाठी माझ्याकडनं होईल तेवढं कार्य मी करेल आणि त्यांनी जे पण उमेदवार दिलेत त्यांना निवडून देण्यासाठी आम्ही आमच्या जीवाचं राहतो। नाशिककरांना काय संदेश आहे? नाशिककरांसाठी एकनिष्ठता सेवा आणि शिवसेना आणि भीमशक्ती आणि शिवशक्ती यांना एकत्र आणतो। काही काय ना तुमचं? माझं नाव कोमल पगारे। मी नाशिक जिल्हा महासचिव महिला आघाडीचं म्हणून काम करते रिपब्लिकन सेनेचं। आपण गेली अनेक वर्ष आम्ही आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत आहोत, अगदी विद्यार्थी संघटनेपासून। परंतु जेव्हा तळागाळातील कार्यकर्ता हा काम करत असतो त्या कार्यकर्त्याला कुठेतरी सत्तेमध्ये जायला मिळावं, एक सत्तेमध्ये त्याला मानाचं स्थान मिळावं। त्याने आयुष्यभर कार्यकर्ता न राहता त्याने कुठेतरी नगर परिषद असतील, नगरपंचायत असतील, स्थायी समित्या असतील, महानगरपालिका असतील, यासारख्या निवडणुकांमध्ये निवडणुका जिंकाव्यात। निवडणुका फक्त लढू नये तर निवडणुका जिंकाव्यात, हा सरसेनानी आनंदराज आंबेडकरांनी जो मानस ठेवला आणि त्या मानसातून त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वा एकनाथजी शिंदे यांच्यासोबत मैत्रीचा हात पुढे गेला आणि ज्या प्रकारे एकनाथजी शिंदे एक तळागाळातील कार्यकर्ता ते महापौर या पदापर्यंत पोहोचले, त्याचप्रमाणे आपला कार्यकर्ताही हा तळागाळातून निघून तर उच्च पदापर्यंत पोहोचावा हा मानस सरसेनाने आनंदराज साहेबांनी ठेवला आणि ह्या विश्वासातून त्यांनी आमच्यासारख्या अनेक असंख्य कार्यकर्त्यांवरती विश्वास दाखवला, त्यांना उमेदवारी देण्याचं आश्वासन केलं। यासाठी ते शिवसेना शिंदे गटासोबत बोलणी करत आहेत आणि आम्ही ज्या 10% जागा लढवत आहोत त्या 10% जागांवरती पूर्णपणाने आमच्या जे उमेदवार असणार आहेत ते उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत। एवढंच बोलून थांबेल। काय ना तुमचं? बरं, आता हे प्रचारात आता तुम्ही फिरताय, घरोघरी जाताय, कॉम्प्लेंट देताय, काय वाटतं? प्रत्येकच्या चेहऱ्याकडे पाहून काय वाटतं? मला येतो ना सांग सुनील भाऊ जे होते तरी ह्या काही महिला पदाधिकारी होत्या, भीम कन्या, भीम वाघिनी, भीम रागिनी, यांचा हे एक आत्मविश्वास आहे की आनंदराज आंबेडकर त्यांना सत्तेत पोहोचवतील, तळागाळातील कार्यकर्त्यांना ते सत्तेपर्यंत पोहोचवण्याचं काम आनंदराज आंबेडकरच करू शकतात असा त्यांचा जो आत्मविश्वास आहे। बघूया यांच्या प्रयत्नाला किती यश येते। आपण पाहत राहा विदर्भराज 358 न्यूज। मी प्रभुदास सिंगळे।